संगमनेर तालुक्यातील पठार भागात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून बोटा गाव अंतर्गत असलेल्या तळपेवाडी परिसरातील ग्रामदैवत मुक्ताबाई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। ही घटना बुधवार दिनांक 6 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। तळपेवाडी परिसरात पुणे नाशिक महामार्गालगत कुरकुंडी फाट्यावर मुक्ताई मातेचे मंदिर असून मंदिरासमोर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे। मंदिराच्या सुरक्षेसाठी खिडक्यांना लोखंडी संरक्षक जाळ्या तसेच काचा बसविण्यात आल्या आहेत। मात्र अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने जाळी काढली। खिडकी आतून बंद असल्याने काच फोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला। यानंतर चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीला लक्ष्य करत तिचा दरवाजा कटावणीने वाकवून आत असलेली रोकड लंपास केली, अशी माहिती स्थानिक नागरिक शांताराम तळपे यांनी दिली आहे। रात्री आमच्या इथे मंदिर आहे, मुक्ताबाई मंदिर म्हणून। या ठिकाणी रात्री 2-2:30च्या दरम्यान एक खिडकी खोलून काच वगैरे फोडून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये दानपेटी आहे, त्या दानपेटी कटवणीच्या साहाय्याने उचकून त्याच्यामध्ये काय 2-3 हजार रुपये असतील ते काढून नेले। या संदर्भात पोलिसांनी जरा लक्ष द्यावा अशी माझी नम्र विनंती। दानपेटीत किती रक्कम होती यापेक्षा मंदिराच्या सुरक्षेची तोडफोड करत चोरट्यांनी चोरी केल्याने हा प्रकार धार्मिक अस्मितेवरच घाला असल्याचे बोलले जात आहे। श्रद्धेचे केंद्र असलेल्या मंदिरातच चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन जेरबंद करावे व वाढत्या चोऱ्यांना कायमस्वरूपी लगाम लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।